अर्थाशिवाय अर्थ नाही. अर्थ अर्थात पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे तोच सक्षम आणि बलवान असतो. समाजकारण असू द्या किंवा राजकारण, पैशाशिवाय होऊ शकत नाही. कुठल्याही पक्ष संघटनेच्या पाठीशी जर आर्थिक बाजू भक्कम असेल, आर्थिक मदत करणारे जर भक्कम पाठीशी उभे असतील, तर या देशातच काय जगामध्ये काही पण होऊ शकतं. राजकीय पक्ष आर्थिक पाठिंब्यावरच आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो. कारण एखाद्या पक्ष संघटनेची विचारधारा, कार्यकर्ता, नेता हे सगळं एका बाजूला आणि फक्त आर्थिक सपोर्ट, पैसा हे दुसऱ्या बाजूला, दोन्ही गोष्टी जर समान असतील तरच सध्याच्या राजकीय जीवनामध्ये किंवा एकंदरीत राजकारणामध्ये तुम्ही पैशाशिवाय जिवंत राहू शकत नाही. सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष, त्यांच्या विचारधारेची माणसं त्यांना आर्थिक दृष्ट्या सहकार्य करतात, पाठिंबा देतात किंवा आर्थिक मदतीसाठी खंबीरपणे उभे असतात. भारतीय जनता पार्टीचंच उदाहरण घ्या ना. ज्या भारतीय जनता पार्टीच्या अर्थात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सत्तेत भारतीय जनता पार्टी आहे, परंतु भारतीय जनता पार्टीला सत्तेत उभं राहण्यासाठी आर्थिक भक्कम पाठिंबा कुणी दिला यांची सुद्धा खरं तर चर्चा झाली पाहिजे. असे काही 9 लोक आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीला करोडपतीच काय अब्जोधीश करून टाकलं आणि त्या जोरावर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे. ज्यांनी पैसे दिलेत ते तर जगासमोर आलेच आहेत, पण जे प्रत्येक वेळी अडचणीत असताना मदत करतात त्यांची अजून कुठे नोंद नाही. आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कोण फायनान्सर आहेत ज्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे या देशातला सगळ्यात जास्त पार्टी फंड आला. ती लोक, त्यांची नावं, त्यांच्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की अर्थाशिवाय अर्थ नाही. मी हे जसं सुरुवातीला म्हटलं होतं, अर्थासाठीच सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण जे उद्योगपती सत्ताधारी पार्टीच्या पाठीमाग पैशाची बॅग घेऊन उभे राहतात, याचा अर्थ त्यांना सुद्धा राजकीय दृष्ट्या संरक्षण अपेक्षित असतं किंवा ते त्या विचारधारेचे असतात. म्हणून आपली विचारधारा सक्षम राहिली पाहिजे म्हणून ते आर्थिक पाठबळ देतात. रमेश उन्नीकन्नन हे असं नाव आहे या आपल्या भारतातलं उद्योगपती म्हणून, जे भारतीय जनता पार्टीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. ते अंदाजे दरवर्षी, अर्थात त्यांनी आता 17 कोटी रुपयाची भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी देणगी दिली. म्हणजे एक व्यक्ती एका पक्षाला एका क्षणाला 17 कोटी रुपये देतो, म्हणजे तो माणूस स्वतः सुद्धा करोडपती आहे याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आणि रमेश उन्नीकन्नन हे भारतीय जनता पार्टीचे फार मोठे फायनान्सर आहेत. त्यानंतर इन्फ्राकॉन नावाची कंपनी आहे, ज्याचे DRA इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ती ओळखली जाते. आणि याचे हार्दिक अग्रवाल असं त्यांचं पूर्ण नाव, यांनी भारतीय जनता पार्टीला 20 कोटी रुपयाची त्या ठिकाणी देणगी दिली. दिनेश चंद्र अग्रवाल हे फार मोठे उद्योगपती आहेत, त्यांचे हे पुत्र आहेत. हार्दिक हे संचालक आहेत आणि यांच्या कंपनीला 121 कोटी रुपये, अर्थात हार्दिक यांच्या संचालक असलेल्या या इन्फ्राकॉन कंपनीला सरकारनं 121 किलोमीटरचा गुवाहाटी रिंग रोड जो आहे त्याचं त्या ठिकाणी काम मिळालं होतं. त्यांनी सुद्धा भरभरून इन्फ्राकॉन कंपनीनं भारतीय जनता पार्टीला आर्थिक मदत केलेली आहे. हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की 20 कोटी रुपये हार्दिक अग्रवालनी सरकारला, भारतीय जनता पार्टीला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असे भारतीय जनता पार्टीचे अजून फायनान्सर आहेत
यानंतर DRA कंपनीने सुद्धा भारतीय जनता पार्टीला 61.78 लाख रुपयाची त्या ठिकाणी देणगी दिली. म्हणजे ही देणगी कोट्यावधी रुपयामध्ये असल्यामुळं मी सुरुवातीलाच म्हणालो की भारतीय जनता पार्टी का अब्जाधीश होणार नाही, कारण असे पैशाची खाण असणारी माणसं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. यानंतर ज्या दिनेश अग्रवाल यांचं नाव मी घेतलं होतं, कारण त्यांच्या मुलांनी 20 कोटी रुपयाची देणगी हार्दिक अग्रवाल यांनी दिली होती, तशीच दिनेश चंद्र अग्रवाल यांनी सुद्धा भाजपला 21 कोटी रुपये त्या ठिकाणी देणगी स्वरूपात दिले. ते या DRA कंपनीचे मालक आहेत आणि त्यांचा आर्थिक दृष्ट्या देशभरातच काय बाहेर सुद्धा खूप मोठा व्यवसाय आहे. यानंतर अल्ला दाक्षायणी या भाजपच्या सुद्धा फार मोठ्या फायनान्सर आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीला 25 कोटी रुपयाची देणगी दिली आणि रेमिका फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं काम करत असतात. अल्ला दाक्षायणी यांनी 25 कोटी रुपये म्हणजे या वर्षातलं इतरांपेक्षा एक महिला म्हणून सुद्धा त्यांची फार मोठी देणगी आहे. भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी आणि त्यांच्या गंगाजळीमध्ये फार मोठी त्या ठिकाणी भर पाडण्याचं काम अल्ला दाक्षायणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. यानंतर अल्ला दाक्षायणी यांच्या कंपनीची उलाढाल जर पाहिली तर 4,500 कोटी रुपयाहून अधिक त्यांची आर्थिक उलाढाल आहे. त्यांना अवघ्या 20-25 कोटी रुपये देणं हे फार मोठी गोष्ट नाही, तरी सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या देणगीदार म्हणून ओळखल्या जातात. यानंतर कॉटन मॅन ऑफ इंडिया या कंपनीचे मालक श्री कोटक यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला कोट्यावधी रुपयाची देणगी दिली. म्हणजे या 9 लोकांनी जर देणगीचा आकडा आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर तो जवळपास भारतीय जनता पार्टीला अब्जाधीश करणार आहे. ही नावं एक समोर आलेली नाव आहेत. असे कित्येक अदृश्य हात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्ताधारी म्हणून किंवा प्रधानमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने, इतर राज्यातल्या त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि खास करून प्रत्येक राज्यातल्या त्यांच्या चांगल्या कामाच्या अनुभवातून, सहकार्यातून ज्यांना ज्यांना फायदा होतो किंवा उद्योगपतींना त्या राज्यामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सरकारच्या माध्यमातून त्यांना जे आर्थिक किंवा इतर गोष्टीचं संरक्षण मिळतं, भूखंड मिळतात, कामं मिळतात आणि कुठलाही अडथळा विना त्यांचे उद्योग चालतात. मग ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीचे फायनान्सर म्हणून सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्या आयडिओलॉजीच्या हिताचे लोक असल्यामुळं ही सगळी मंडळी आर्थिक दृष्ट्या त्यांना मदत करतात. अशी मंडळी पूर्वी काँग्रेसकडे होती. आज देशामध्ये 1 नंबरची अशी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, ज्यांच्या तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपये आहेत. मला तर वाटतं सत्तेत असल्यामुळे त्यांना त्या पैशाला हात लावायची पण गरज नाही. सत्तेत असो किंवा नसो, आता पुढचे 100 वर्ष भारतीय जनता पार्टीकडे प्रचंड पैसा असेल हे नाकारता येणार नाही. कारण त्यांची लोक त्यांनी अशा ठिकाणी बसवलेत, एक एक माणूस त्यांच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत तो त्या विचारधारेशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी काम करतो. ही त्यांच्या विचारांशी ते बांधील असतात किंवा ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाने आपली आपली जी काही आयडिओलॉजी असतील, आपली माणसं असतील, आपलं पक्ष संघटन असेल, त्यांच्या पाठीशी फुल न फुलाची पाकळी म्हणून जर उभं राहिलं तर तुम्ही या देशाचे किंवा सत्तेचे हक्कदार होऊ शकता. एवढंच या माध्यमातून सांगायचंय. पक्ष कुठलाही असू द्या, विचारधारा कुठलीही असू द्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी माणसं हे या पद्धतीनं आपल्याला दिसत आहेत. तशीच सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिली पाहिजे. कारण 1 नंबरला भाजप आहे, तर नंतर काँग्रेस आहे, नंतर इतर पक्ष आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण इतर ज्या छोट्या मोठ्या पक्ष संघटना असतात त्यांना सुद्धा देणारे हात भरपूर असतात.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, त्यातूनच काहीतरी नवीन निर्माण करावे, अशी एक साधारण धारणा लोकांची असते. तशी भारतीय जनता पार्टीनं पैसे किती जरी आले तरी सत्ता स्थापन करून त्यांनी त्यांचं कर्तृत्व आणि काम हे सिद्ध करून दाखवलंय. हे आपल्याला नाकारता येणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं? हे चेहरे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे आर्थिक मदत करतात. धन्यवाद.